5 दिवसांनी उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगरात गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू। आंदोलकही परतल्यानं आझाद मैदान रिकामं। हैदराबाद गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्याचं सरकारचं आश्वासन। मनोज जरांगेंची महत्त्वाची मागणी मान्य। मराठवाड्यातील मराठा बांधवांना मोठा फायदा होणार। मराठा कुणबी एकच असल्याचा GR काढण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी गरजेचा। सरकारची भूमिका, अभ्यासाअंती GR काढण्याचं आश्वासन। हैदराबाद गॅझेटियरबाबतचा सरकारी आदेश हाती पडल्यानंतरच पुढची भूमिका स्पष्ट करणार। ओबीसी महासंघाचं स्पष्टीकरण। तर ओबीसींच्या तोंडाला पानं पुसली, ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा संताप। मराठा आंदोलनानंतर मुंबई महापालिकेकडून आझाद मैदान परिसरात रात्रभर स्वच्छता मोहीम सुरू। CSMT चौकही रिकामा। गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरी आज महायुतीतील आमदारांसाठी स्नेहभोजन। मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढल्यानंतर पहिल्यांदाच 3ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येणार। जीएसटी काउन्सिलची आजपासून 2 दिवस बैठक। 12 आणि 28% जीएसटी स्लॅब रद्द होण्याची शक्यता। तर दैनंदिन वापरातील 175 वस्तूंवरील जीएसटी दरात कपातीचा प्रस्ताव। विधेयकांना मंजुरी देण्यासंदर्भात राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी कालमर्यादा नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। आजही सुनावणी सुरू राहणार। मुंबईहून प्रवाशांना घेऊन निघालेली रोरो फेरी बोट अखेर कोकणात दाखल। रत्नागिरीतल्या जयगड बंदरात बोट पाहण्यासाठी प्रचंड गर्दी। येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण। संपूर्ण भारतातून चंद्रग्रहण दिसणार। रात्री 9 नंतर ग्रहण पाहता येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।